मंडळी नमस्कार. महाराष्ट्राचं दुर्गवैभव पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा निघालो आहोत एका विलक्षण किल्ल्याकडे, जो वसलेला आहे एका घनदाट जंगलात. उंचच उंच नैसर्गिक कडे, बक्कम बुरुज असणारा हा विशाल किल्ला. किल्ल्यावर टाक्यात आराम करणारा एक साप देखील दिसला. किल्ल्यावर खूप साऱ्या अद्भुत रचना देखील आहेत. किल्ल्याच्या मजबूत दगडी तटबंदीवरून चालण्याची एक वेगळीच मजा इथे मिळते. सुंदर अशा दगडी पायऱ्या, जिथून पावसाळ्यात अक्षरशः धबधबा दिसत असतो. किल्ल्यावर विस्तीर्ण असं पठार आहे, जिथे तुम्ही फिरू शकता. चुन्याचा गाणा, तोफा, सुंदर असं महादेवाचं मंदिर, अजून सुद्धा खूप काही आहे या किल्ल्यावर पाहण्यासारखं. आणि हो, आमच्यासोबत घडलेला एक भयानक प्रसंग देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला तर पाहूया पवन मावळातला एक विलक्षण किल्ला विसापूर. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सध्या आपण आहोत वडगाव मावळच्या थोडं पुढं आहोत आणि आपल्याला मळवली या गावापासनं लेफ्ट साईडला जायचं आहे. मळवली गावापासून आपण कारले भाजे लेणीला पण जाऊ शकता आणि लोहगड विसापूर या किल्ल्याकडे पण जाऊ शकता. वीकेंडला या हायवेवरती सुद्धा प्रचंड ट्रॅफिक असतं, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या प्लॅनिंगनुसार ठरवू शकता. सध्या आपण आलेलो आहोत मळवली गावामध्ये आणि इथून आपल्याला उजव्या बाजूने कारला लेणीकडे जाता येतं आणि डाव्या बाजूने आपल्याला जाता येतं भाजे लेणी, लोहगड आणि विसापूरकडे. सो आपण सध्या आलेलो आहोत मळवली रेल्वे स्टेशनजवळ. मंडळी, आपण सध्या आलेलो आहोत भाजे गावामध्ये आणि इथं भाजे धबधबा आपल्याला दिसतोय. पावसाळ्यामध्ये इथं प्रचंड गर्दी असते, मात्र सध्या कमी आहे तुलनेनं गर्दी. आणि इथे आहेत भाजे लेणी. या ज्या पायऱ्या दिसत आहेत इथून वरती भाजे लेणी आहेत आणि सरळ रस्ता जातोय आपला लोहगडकडे. मळवली आणि भाजेगाव पार करून पुढे आल्यावर समोरच दिसतो जंगलात वसलेला विशाल विसापूर किल्ला आणि त्याच्या मागे असणारा अजून एक किल्ला, तो म्हणजे लोहगड. इकडे जाताना एक छोटासा घाट रस्ता लागतो आणि तिथून जाताना एक वेगळेच आव्हान अनुभवायला मिळते. पावसाळ्यात या वाटेवर खूप वर्दळ असते आणि कधी कधी तर इथे वाहनांच्या चक्क रांगा लागलेल्या असतात. डाव्या बाजूला आपल्याला हा मोठा असा विशाल विसापूर किल्ला दिसतोय. खूप मोठी तटबंदी आहे बघायला. मंडळी, आता आपण विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलेलो आहोत आणि लोहगडच्या बाजूने आपण आलेलो आहोत. इकडून खूप कमी आहे ट्रेकिंग, जास्त ट्रेकिंग नाही. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण इकडून किल्ल्यावरती पोहोचू शकतो. चला, लेट्स गो. लोहगड किल्ल्याकडून विसापूर किल्ल्याची ट्रेक सगळ्यात सोपी आहे. मोठमोठे दगड तुटून पडलेले आहेत. कदाचित हे बांधकामाचे दगड असावेत. पायऱ्यांचे पण दगड असू शकतात, कारण हे अगदी आकार केलेले दगड आहेत, चौकोनी वगैरे, चौकोनी आयताकृती. आणि अगदी जवळच आता आपली तटबंदी दिसते इकडं. एक 10 ते 15 मिनिटं झाले आणि ट्रेकिंग आता पूर्ण होईल आणि आपण किल्ल्यावरती पोहोचू. मंडळी, आता आपली ट्रेकिंग पूर्ण झालेली आहे आणि ही अशा प्रकारे तटबंदी आहे. आणि आल्याबरोबर इकडं एक गुफा सदृश्य बांधकाम आहे, बघूयात. सो हे अशा प्रकारे आहे. खूप नासधूस झालेली आहे. ब्रिटिशांनी जेव्हा लोहगडावरती हल्ला केला होता विसापूर किल्ल्यावरून, त्यानंतर विसापूर किल्ल्याची देखील त्यांनी नासधूस केलेली आहे. आणि इथून नजारा बघूया आपण. अशा प्रकारे पूर्ण ट्रेकिंग करून आपण आलेलो आहोत अशा छोट्याशा झाडीमधून. मंडळी, अशा प्रकारे इथं तटबंदी आहे. खूपच मजबूत आणि मोठी अशी तटबंदी आहे. आपण छानपैकी नजाऱ्यांचा आनंद घेत चालू शकतो इथून. आणि याच्यावरती चढून वगैरे सर्कस करायची काही गरज नाही, एकदम मस्त आहे. पावसाळ्यामध्ये हीच ठिकाणं खूप अजून सुंदर असतात. पाटण गावातून आणि भाजे लेणी जवळून सुद्धा विसापूर किल्ल्याकडे जाता येते.
मात्र दोन्ही ठिकाणाहून असणारे ट्रेक मार्ग खूपच घनदाट जंगलातून येतात आणि तुलनेने खूप जास्त वेळ या ट्रेकसाठी लागतो. मंडळी, आता आपण विसापूर किल्ल्याच्या पाण्याच्या टाक्यांजवळ आलोय आणि आपल्याला इथं दिसलेला आहे एक जलचर प्राणी. हे झूम करून तुम्हाला दाखवतो. तर हा पाण्यातला साप आहे. तर हा अजगरासारखा दिसतोय, पण कदाचित विषारी साप सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळं दुरूनच याचा व्हिडिओ घेतोय आपण. जवळ वगैरे जायची काहीच गरज नाही. त्याला त्रास न देता आपण आता इथून निघूया. तर मंडळी, हा विसापूर किल्ल्यावरचा खूपच मोठा असा टाक्यांचा समूह आहे आणि काही टाक्यांमध्ये पाणी आटलेलं आहे पूर्ण, पण बऱ्याच टाक्यांमध्ये उन्हाळ्यात सुद्धा पाणी शिल्लक असतं आणि त्याच्यामध्ये उतरताना तुम्ही खूप विचार करून उतरा, कारण त्याच्यामध्ये आत्ताच तुम्ही बघितल्याप्रमाणे साप वगैरे असू शकतात आणि विषारी सुद्धा असू शकतात. आणि अशा ठिकाणी जर सर्पदंश वगैरे झाला तर तात्काळ तुम्हाला उपचार मिळणं सुद्धा अवघड असतं. शक्यतो असा प्रयत्न करूच नका. कुठल्याही किल्ल्यावरती वर्षभर इथं पाणी उपलब्ध असतं अशा टाक्यांमध्ये. विसापूर किल्ल्याच्या अगदी मधोमधवरती आणि इथे आहे चुन्याचा घाणा. खूपच मोठ्या मोठ्या दगडांनी चक्र बनवलेलं आहे आणि असं एक चाक आहे आणि याच्यामध्ये चुना टाकला जायचा घोड्यांच्या साह्यानं वगैरे फिरवून. म्हणजे त्या काळी सिमेंट बनवलं जायचं बांधकामासाठी. हे जे तटबंदीचं बांधकाम आहे त्यासाठी. आणि त्याच्या जवळच एक जातं आहे भलं मोठं. हे बघू शकता, अशा प्रकारे जातं आहे. इथून मधून धान्य वगैरे, पण हे धान्याचं आहे की नाही ते माहिती नाही, असूही शकतं. आणि याला दोन्ही बाजूने 2 कुंट्या लावायला सुद्धा होल केलेले आहेत. आणि अशा प्रकारे खूपच मोठी अशी तटबंदी आहे या किल्ल्यावर. मंडळी, आता आपण विसापूर किल्ल्याच्या मोठ्या अशा तटबंदीवरती आलेलो आहोत आणि ही तटबंदी आहे जे भाजे गाव आहे त्या साईडची तटबंदी आहे. आणि खूप सारे बुरुज आहेत या किल्ल्यावरती. मोठी अशी तटबंदी आहे आणि हा नजारा बघू शकता. खूपच जबरदस्त असे व्ह्यूज आहेत या ठिकाणी. घनदाट जंगल आहे चहूबाजूनी या किल्ल्याच्या आणि दूरवर पसरलेली ही झाडी दिसते आणि अशा प्रकारे मस्त अशी तटबंदी आहे. विसापूर किल्ल्याला खूपच उंच नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे आणि या किल्ल्याच्या सभोवती घनदाट जंगल आहे व खूप सारे छोटे मोठे रस्ते बनलेले आहेत. त्यामुळे इथे रस्ता चुकण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला रस्ते माहीत नसतील आणि पहिल्यांदाच जात असाल तर सोलो ट्रेक करूच नका. तर मंडळी, इथे एक मारुतीची मूर्ती आहे हनुमानाची. आणखी दुसऱ्या एका टाक्याजवळ देखील मूर्ती आहे. अशी खूप सारी टाकी आहेत या विसापूर किल्ल्यावरती. विसापूर किल्ल्यावरील हे आहेत वाड्यांचे भग्न अवशेष. अशा प्रकारे यांची जी रचना आहे, जे दगडी बांधकाम आहे ते आज तागायत खूप सुव्यवस्थित आहे आणि आतून अशा प्रकारे रचना आहे. हे जे उभ्या खाचा दिसतात आपल्याला, तर त्याच्यामध्ये लाकडी ओंडकी असायची बांधकामासाठी आणि वरती लाकडी छत अशा प्रकारे असायचा. पण तो छत आता शिल्लक नाही अर्थातच, आणि फक्त त्याची चिन्ह दिसत आहेत आपल्याला. तर मंडळी, आता आपण विसापूर किल्ल्याची जी भाजे लेण्याची बाजू आहे तिकडं या ज्या पायऱ्या आहेत तिकडं आलोय आपण. आणि इथे एक गुहा आहे. विसापूर किल्ल्यावरून खूप दूर दूरचा परिसर पाहता येतो. मग त्यात पवन मावळातील इतर किल्ले, पवना जलाशय, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असे खूपच सुंदर नजारे पाहता येतात. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत हनुमानाच्या शिल्पाजवळ. इथं खूपच सुंदर अशी मूर्ती आहे, दगडात कोरलेली, पूर्णपणे कातळात खोदलेली ही मूर्ती आहे. वीरभद्र मारुतीचं शिल्प असावं कदाचित. आणि ज्याची शेपटी वरती आहे, पायाखाली एक राक्षसाचं शिल्प देखील आहे ज्याला तुडवले. आणि शेजारीच एक कातळात खोदलेली मोठी गुहा देखील आहे जिथं
इमर्जन्सीच्या वेळेस आपण मुक्काम करू शकतो. आणि खूपच सुंदर अशा दगडी पायऱ्या आहेत इकडं. आणि इकडून खाली वाट जाते, एक भाजे लेणीकडे जाते आणि पाटण बाजूला देखील एक वाट जाते इकडून, जी साधारण 5-6 किलोमीटर असावी. आणि भाजे लेणीकडे ती देखील तेवढंच अंतर आहे. जंगल एरिया आहे, पूर्ण झाडी आहे घनदाट, त्याच्यामुळं एकटं वगैरे येणं रिस्की आहे. त्यामुळे तुम्ही मित्रांसोबत वगैरे मिळून ग्रुप सोबत आलात तर या बाजूने तुम्ही येऊ शकता. मंडळी, आता सध्या खूप जास्त ऊन पडतंय, त्याच्यामुळं किल्ल्यावरती हायड्रेटेड होण्यासाठी पण थंड काहीतरी आणू शकतो. मग त्याच्यामध्ये कोकण सरबत असेल, लस्सी किंवा काही रेडीमेड पण आजकाल खूप सारे ड्रिंक्स वगैरे भेटतात. तर हायड्रेटेड राहण्यासाठी अशा प्रकारे पण सोबत कॅरी केलं पाहिजे. थोडंसं दही आणले आणि याच्यात साखर वगैरे ऑलरेडी टाकून आणले, तर फक्त आता मी इथं बनवत पाणी ऍड करून डायरेक्ट तयार होऊन जाईल आपला. आणि अशा प्रकारे थंडगार अशी लस्सी तयार झालेली आहे. एक नंबर. या आहेत या किल्ल्यावरच्या दगडी पायऱ्या, जिथे पावसाळ्यामध्ये अगदी फेसाळणारे पाणी वाहत असते, जे खूपच भन्नाट दिसते. या पायऱ्या चढून थोडं वरती गेलं असता डाव्या बाजूला 2 तोफा ठेवलेल्या आहेत. तिथून पुढे चालत गेल्यावर विरगळीसारखं दिसणारं दगडी शिल्प आणि काही भग्न अवशेष दिसतात. मंडळी, हे आहे विसापूर किल्ल्यावरचं एक मोठं तळ. अशी खूप सारी तळी पावसाळ्यामध्ये तयार होतात या किल्ल्यावरती. एक शिव मंदिर आहे. पावसाळ्यात या किल्ल्यावर खूप सारी तळी तयार होतात, कारण या किल्ल्याचं पठार खूप मोठं आहे. शिवाय खूप सारी पाण्याची टाके पाहायला मिळतात. किल्ल्यावर सुंदर असं शिव मंदिर आहे आणि त्यासमोर एक सुंदर दगडी दीपमाळ आणि नंदीचं शिल्प आहे. हॅलो हॅलो, हाऊ आर यू? बऱ्याच किल्ल्यांवर असतातच कोतरी सोबत. विसापूर किल्ला हा खूपच अनोखा किल्ला आहे. तुम्ही एकदा हा किल्ला बघितला तर तुम्हाला पुन्हा पुन्हा यावं असं वाटेल. तर मंडळी, इथे आमच्यासोबत घडलेला एक भयानक प्रसंग आता सांगतो. पर्यटनाच्या ठिकाणी सर्रास आपल्याला माकडं पाहायला मिळतात. तर झालं असं की आम्ही किल्ला पाहून झाल्यावर खाली उतरत होतो आणि लक्ष नसल्यामुळे आम्ही एका झाडावर बसलेल्या माकडाच्या अगदी जवळूनच चाललो होतो. माकड अगदी 3-4 फुटांवरच होतं आणि त्याने आक्रमक पवित्रा घेत आमच्याकडे झेप घेण्याचा प्रयत्न केला. नंतर तिथून जाणाऱ्या काही ट्रेकर मंडळींनी आम्हाला सांगितलं की बॅग असल्यामुळे ते माकड असं करत आहे. नशीब की एका भल्या माणसाने हातात एक मोठा दंडुका घेऊन आम्हाला पुढे जायला मदत केली. पण हा प्रसंग खूपच भयानक होता. आपण माकडांच्या भीतीने किंवा प्राण्यांवरील प्रेमामुळे त्यांना खायला टाकतो, पण हे चुकीचं आहे आणि कधीकधी हरिहर आणि कलावंतींसारख्या किल्ल्यांचा ट्रेक करताना आपल्या जीवावर देखील बेतू शकते. तर मंडळी, आता आपण आपला विसापूर किल्ला पूर्ण बघितलेला आहे. खूप ठिकाणं यातले एक्सप्लोअर केलेली आहेत. जरी काय राहिलं असलं तरी तुम्ही ते कमेंट मध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा. आणि आपण भेटत राहू अशाच भन्नाट ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, फिरत राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. गुड बाय.